मनोज जरांगेंची भाषणं तीव्र होत चालली आहेत, विखारी होत चालली आहेत. खूपच नुसतं चिडले नाही, प्रक्षुब्ध झाले आहेत, भडकलेत, तडकलेत. अशा तऱ्हेचं वातावरण त्यांच्या ज्या प्रेस कॉन्फरन्सेस होत आहेत आणि आता दौरा सुरू झालाय आणि त्या दौऱ्यात ते जे कार्यकर्त्यांसमोर बोलणार आहेत, बोलतायत, त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे. पण ते मीडियात आहे, प्रत्यक्षात नाही. मी तुम्हाला प्रथम सांगितलं, म्हणजे सर्वात आधी मी सांगितलं, आजही सांगतोय, उद्याही सांगणार, आणि हे जेव्हा घडणार तेव्हा तुम्ही मला दाद देणार की दादा तुम्ही म्हणालात ते आणि जे खरं ठरलं. तुम्ही सांगत होता त्यावेळेला असं वाटतं, तर एवढी शिवीगाळ केल्यानंतर, एवढं तिरपतार्प बोलल्यानंतर, एवढं अवमानजनक बोलल्यानंतर, एवढं निषेध केल्यानंतर, एवढ्या प्रकारे त्यांना अवमूल्यनं अधःपतन त्यांचं झालंय असं सांगितल्यानंतर तरी देखील शिंदे आणि मनोज जरांगे आतून एकच आहेत. कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील असं तुम्ही म्हणता. ते कसं खरं मानायचं? शेवटी ते काय बोलतात याच्यापेक्षा ते काय करतात, स्वतःसाठी, एकमेकांसाठी आणि दोघं मिळून महाराष्ट्रातल्या महायुतीसाठी कोणती मोडतोड केल्यासारखं दाखवत तडजोड करतात, हो का नाही? हे ज्या वेळेला सिद्ध होईल, तात्पुरतं प्रतिकात्मक कदाचित आंदोलन उपोषण होईल. आता एक अशी स्थिती आली आहे की मी तर आधी म्हणलो होतं की आंदोलन उपोषणाची गरज पडणार नाही, त्याच्या आतच हे मिटलेलं असेल. मी 25% आता नव्या माझ्या माहितीमध्ये थोडी ऍडिशन करतोय की 25% शक्यता आहे की प्रतिकात्मक असं आंदोलन उपोषण देखील केलं जाईल. कारण आता ही बातमी मी फोडल्यामुळे की हे होण्याआधीच मिटणार आहे, काही लोकांची पंचायत झालेली आहे. काही लोकांनी मला विचारलं, पण कशाला सांगितलं? फार होतं सगळं व्यवस्थित, तुम्ही आता जाहीर केल्यामुळे मनोज जरांगेंची पण पंचायत झाली. आता त्यांना प्रतिकात्मक उपोषण करायला पाहिजे, नाही तर लोक म्हणतील आधीच ठरलं होतं, सगळं प्लॅन झालं होतं, गेम ठरलेला होता, ही सगळी हातमिळवणी झालेली होती, दोघांचं मिळून संगनमत आहे, सहमत आहेत ते एकमेकाशी, आणि काय प्रकारे हा ड्रामा करायचा त्याची स्क्रिप्ट रेडी आहे. ती स्क्रिप्ट रिटन अँड डायरेक्टेड बाय एकनाथ शिंदे असले तरी अप्रूव्ड बाय द सेन्सॉर ऑफ फडणवीस आहे. कशाला सांगितलं असंही विचारलं गेलं मला. पण जे खरं आहे ते तुम्हाला नाही सांगायचं, ना सगळ्यांसारखं असं काहीतरी भिरभिरत ठेवायचं, मला नाही आवडलं ते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की मनोज जरांगे सरकार यांच्यात संघर्षच नाहीये. त्यांनी 4 सांगितलं की हे बघा, हे 4 यांचे हे एवढे दाखले दिले तरी त्यांचं कुणबी सर्टिफिकेट रिजेक्ट झालं. त्याच्यावर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया बघा, किती शांत, सौम्य, संयत, शीतल आणि समजूतदारपणाची. आणि माझा माणूस आहे, तो काही बोलू दे, क्षणिक त्याला हे असं बोलणं भाग आहे. तो रागावून बोलतोय, हे तो ठरवून बोलतोय, हे आमचं आधीच ठरलेलं आहे. आणि हा राग नसून अंतर्यामी असलेला अनुराग आहे. या पद्धतीने ते म्हणाले की त्यांचा काही गैरसमज असेल तर तो आम्ही दूर करू. दॅट इज एकनाथ शिंदे, दॅट इज एकनाथ शिंदे. दुसरा एखादा नेता असता तर अशा तऱ्हेचं माझ्याशी सहमत असताना, संगनमत असताना, सगळं ठरलेलं असताना, काय स्क्रिप्ट आहे ते दिलेलं असताना, रिटर्न डायरेक्टेड बाय एकनाथ शिंदे असताना जाहीरपणे माझी बदनामी, जाहीरपणे मी मराठ्यांविरुद्ध आहे, जाहीरपणे विश्वासघात केला, जाहीरपणे डबल गेम केला, अशा आरोप माझ्यावर बघून घेतो, पाहून घेतो, बघतोच, मग मी केलेले आरोपच मग सिद्ध करतो. हो, नो नो, दॅट इज नॉट एकनाथ शिंदे, दॅट इज नॉट एकनाथ शिंदे. मे बी फडणवीस असे विचलित झाले तर आधीचा डाव मोडला, अर्ध्यावरती डाव मोडला असं करू शकतात, वाट लावू शकतात, धडा शिकवू शकतात, सूड घेऊ शकतात, आसूड होऊ शकतात. फडणवीस, एकनाथ शिंदे अहो, आपण सांगतो ना की विष्णूच्या छातीवर पदचिन्ह आहे, त्या कोणत्या तरी ऋषीने लाथ मारली त्याला,
आणि तेही तो अभिमानाने मिरवतो. आमचा एकनाथ तसाच आहे. मनोज जरांगेंनी मारलेल्या लाथेचं पदचिन्ह देखील हा अवतार जो आहे आमचा कशाचा आहे वगैरे म्हणत नुगत वाद ओढवत नाही. तो ते पदचिन्हही तिथे ठेवेल. हे लेकराचं आहे माझ्या, आमचं पोरगं आहे, आमचा बच्चू आहे, आमचा बच्चा आहे, शेर का बच्चा आहे. तरी दरकारीच फोडली पाहिजे, तरी काय त्या 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 ठाकरेंसारखं म्याहू केलं पाहिजे का? नाही. त्याला एक भूमिका दिलेली आहे. त्याला आम्ही नायकाचा महानायक केलेला आहे. तो महानायक म्हणून जर त्याच्या मराठा समाजात जर टिकायला हवा असेल, नेतृत्व त्याच्याकडेच राहायला हवं असेल, दुसऱ्या कुणी ते हिरावून घ्यायला नको असेल, दुसरा कुठला पक्ष पुढे यायला नको असेल आणि आपलाच माणूस हा मराठा समाजाचा नेता राहायला हवा असेल आणि मराठा म्हणून आपल्याही मागे तो राहायला हवा असेल, तर लोकांसमोर तो काय बोलतो याच्यामुळे विचलित न होता खाजगीत आपलं काय बोलणं झालंय तेच लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एकनाथ शिंदेंनी फार प्रतिक्रिया प्रेमाने दिली. समजावून सांगू, समजून घेऊ. दॅट इज एकनाथ शिंदे. पण मग तुम्ही म्हणाल की अनिलजी तुमच्या शीर्षकात तुम्ही काहीतरी वेगळं दिलंय. हो, दिलंय. याचं कारण मी सांगतो की फडणवीसांची प्रामाणिक इच्छा आहे का? 100% आहे असं मी नाही म्हणणार. कारण ते ओबीसी कडे झुकलेले आहेत, हे खरं आहे. भारतीय जनता पक्ष झुकलेला आहे, हे खरं आहे. एकनाथ शिंदेची इच्छा आहे का मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी मनोज जरांगेंची इच्छा आहे, मागणी आहे, आग्रह आहे, त्यासाठी ते झुंजले पण आहेत, लढले पण आहेत, भांडले पण आहेत आणि तडजोड पण त्यांनी त्यासाठीच केलेली आहे. या आशेने केली, अपेक्षेने केली, हे स्वप्न उराशी बाळगून केले की शिंदे साहेब जे आपल्याला हवं ते घडवून आणतील आणि ते करणार या विश्वासाने ते केलेलं आहे. मला जी मिळते माहिती आता लेटेस्ट आज मी तुमच्याशी बोलत असताना त्याच्यावरून फडणवीसांच्या हातात काय नाही, शिंदेच्या हातात फारसं नाही, मनोज जरांगेंच्या हातात बिलकुल नाही. हा सगळा आरक्षणाचा खेळ वेगळ्याच पंचाकडे आहे आणि तो पंच आहे सर्वोच्च न्यायालय आणि ते सर्वोच्च असलेलं न्यायालय आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय देणार तो अनुकूल असणार की प्रतिकूल असणार हे दिसेल, येईल तो तेव्हा कळणार. तेव्हाच शिंदे आणि फडणवीस आणि जरांगे यांचं समाधान होणार आणि तो समझोता सार्थ ठरणार. बाकी तुम्ही एकमेकाला काय आश्वासनं देता, एकमेकाला काय पळवाटा शोधून देतात, होय काय पळवाटा शोधून देतात. मराठ्यांना मदत करण्याकरता एकनाथ शिंदे शासकीय यंत्रणेला काय सांगतात, ते बावनकुळे वगैरे खोटं आहे बरं का. मी पण बावनकुळ्यांच्या समजा त्यांच्याशी बोललो, त्यांनी असे कुठलेही आदेश हे रद्द करा वगैरे दिलेले नाहीत. आणि फडणवीस म्हणतात ते खरं आहे की असं या जात पडताळणीच्या आक्षेप नाही. आणि तसंच जर जात पडताळणीमध्ये आदेश देऊन जर सरकारी अधिकाऱ्यांना वेगळे काही निर्णय द्यायला भाग पाडता आलं असतं, भाजपचे काय 12-15 आणि शिंदेची 8-10 आणि काँग्रेसचे, राष्ट्रवादी सगळ्यांचेच गेलेले आहेत. यांनी 4 फक्त उदाहरणं दिली, यांच्याकडे सगळी धरली तर 40 जातील. 24 तर माहिती आहेत, म्हणजे नावासकट आहेत आपल्याकडे. त्यामुळे 24 पैकी 4च तुमची गेली. 20 जात प्रमाणपत्र त्यांची गेली आणि ते इतर पक्षाचे आहेत, म्हणजे ते त्यांचंही ग्रीव्हन्स आहे. मग हे सगळं अडकतंय कुठे? एका साच्या चौकटीत ही सगळी नियमावली आहे आणि ह्या नियमावलीचा आधार सुप्रीम कोर्टाचा निकाल होता, आहे आणि असणार. मला जी काही माहिती आहे त्याच्यानुसार शिंदे, फडणवीस, जरांगे हे जरी एकात्म असले, त्यांच्यात ऐक्य असलं, हे संघर्ष हा वरवरचा असला, हा एक स्क्रिप्टेड ड्रामा असला आणि त्यामुळे त्यांनी भांडलंच पाहिजे, त्यांनी रोज ओरडलंच पाहिजे, त्यांनी चिडलंच पाहिजे, त्यांनी भडकलंच पाहिजे, त्यांनी आव्हानं दिलीच पाहिजेत, त्यांनी शिंदे आणि फडणवीसांवर पण टीका केली पाहिजे, तरच मराठा समाजातलं त्यांचं नेतृत्व टिकणार आहे. आणि ते टिकलं पाहिजे ही या दोघांची इच्छा असल्यामुळे ते सहन नाही करणार, स्वागत करणार आहेत. पण सुप्रीम कोर्टामधला निकाल आजही शिंदे फडणवीसांच्या मनामध्ये भय आहे की तो प्रतिकूल लागेल, कारण त्याच्यात फक्त महाराष्ट्राचा विचार असणार नाही, राष्ट्राचा विचार असेल. धन्यवाद.